Hi friends, once again a very warm welcome in this video lecture. My dear friends, slowly we are proceeding on our syllabus. Day to day we are completing one by one our lectures. In between period or in between era, today will be just someone gaze on the our syllabus or on our question paper pattern. My dear friends, last 8 years there is some different syllabus, and in this year the syllabus has been changed. Due to that, it is very important or it is very significant thing is that we have to see just one gaze on the question paper pattern. Everywhere the situation is different, but when we are going to see on our syllabus, this situation is different. But whatever will be happen, we have to complete our syllabus, we have to complete our question paper pattern, etc. My dear friends, the state board has decided the main change of the question paper pattern for this year or maybe next year, that question paper pattern A, B, C or D is no more now. This is the very significant thing from approach of the student ऑफ व्यू. विद्यार्थी दृष्टिकोनातून ज्यावेळेला आपण या गोष्टीचा विचार करणार आहे त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येईल की यावर्षी असेल अथवा पुढच्या वर्षी असेल, या 2 वर्षाच्या क्वेश्चन पेपर पॅटर्नमधून जे काही पाठीमागचं 8 अथवा 10 वर्ष झाले ABCD जे काही पॅटर्न होतं, पेपर सेटर होतं, ते क्वेश्चन पेपर पॅटर्न या वर्षीपासून चेंज करण्यात आलेला आहे आणि या वर्षी केवळ एकच क्वेश्चन पेपर सर्वांसाठी राहणार आहे. जे ABCD जे 4 क्वेश्चन पेपर आहेत ते राहणार नाही आहेत. हा या वर्षीचा सर्वात मोठा बदल असणार आहे. ज्या वेळेला आपण आपलं टेक्स्ट बुक बघतो किंवा कोर्स बुक बघतो, मी तुम्हाला या वर्षीच्या सिलेबस चालू करत असताना मी तुम्हाला सांगितलेलं होतं की त्या टेक्स्ट बुकचे अथवा त्या कोर्स बुकचे प्रामुख्याने 4 घटक पडतात. पहिला घटक आहे प्रोज. विद्यार्थी मित्र हो, अतिशय महत्त्वाचा असा घटक जो आहे तो प्रोज आहे. प्रोज हा एकूण 34 मार्कासाठी असणार आहे, जो आपण अभ्यासत असताना आपल्याला आयुष्यामध्ये येणाऱ्या ज्या काही स्ट्रगल्स असतात, जे काही फेस ऑफ असतात, जे काही प्रॉब्लेम्स असतात, ते प्रॉब्लेम्स फेस ऑफ करत असताना आपल्याला कशा पद्धतीनं आपण जीवन जगलं पाहिजे ह्याचं एक पॅटर्न आपल्याला या प्रोजमधून पाहायला मिळतं. आता क्वेश्चन नंबर A आणि क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 असे 2 प्रश्न असणार आहेत. क्वेश्चन पेपर पॅटर्न व्यवस्थित लक्षात घ्या. मी काय सांगतो, क्वेश्चन पेपर मधला पहिला प्रश्न A आणि B असा असणार आहे आणि क्वेश्चन पेपर मधला प्रश्न दुसरा हा A, B आणि C असं 3 उप आकड्यामध्ये राहणार आहे.
प्रश्न पहिला हा मे बी 16 मार्क्स फॉर दी 16 मार्क्स 16 मार्कासाठी राहणार आहे आणि क्वेश्चन नंबर 2 इज फॉर द 18 मार्क्स जो 18 मार्कासाठी राहणार आहे आणि दोन्हीची टोटल जरा केली तर 34 मार्क्ससाठी राहणार आहे. पहिले दोन प्रश्न हे 34 मार्कासाठी राहणार आहे. विद्यार्थी मित्र हो, खूप आपण म्हणतो ना की या सेशनमध्ये या दोन प्रश्नामध्ये अतिशय महत्त्वाचे घटक आपल्याला बघायला मिळतात. जसं की ऑब्जेक्टिव्ह स्किल असेल, जसं की आपलं एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह असेल, वाय शुड वी लर्न फॉर अ कॉलेज, बिकॉज ॲज यू नो the 12th class is the just starting of a new generation era or a beginning of students life. विद्यार्थी दशेमधनं एक वेगळी दशा ज्या वेळेला सुरुवात होणार असते त्यावेळेला आपल्याला या टेक्स्ट बुकचं किंवा या कोर्स बुकचा अतिशय महत्त्वाचा उपयोग होतो आणि हे घटक आपल्याला या ठिकाणी बघायचे असतात. जसे की लाईफ स्किल्स असतील, लँग्वेज स्किल असेल, त्याच्यानंतर आपल्याला या दोन्ही दृष्टिकोनातनं बघावयाचे घटक असतील. जे काही मॉडर्नायझेशन आहे किंवा जे काही ICT आहे, आपण म्हणतो ना टेक्नो सेव्हियन एरा जो काही आहे तो टेक्नो सेव्हियन एरा ज्या वेळेला आपल्याला बघायचं असतं त्यावेळेला आपल्याला खूप महत्त्वाचं असतं की हे याच 34 मार्क याच्या दोन प्रश्नामधनं आपल्याला मिळवायचे आहेत आणि हा घटक आपल्याला अभ्यास करायचा आहे. ज्या वेळेला प्रोज आपण बघणार आहे त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल की बाबा यावरती क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 असे दोन प्रश्न विचारले जातात जे एकूण 34 मार्कासाठी दोन्ही प्रश्न असतात. आता हा झाला प्रोजचा भाग. याच्या पुढचा पोयम ज्याला आपण पद्य विभाग म्हणतो हिंदीमध्ये, ज्याला कविता विभाग असं पण म्हणून ओळखलं जातं मराठीमध्ये. कवितासुद्धा खूप महत्त्वाच्या असतात. एकूण 6 कविता आपल्याला अभ्यासाला आहेत. या वर्षीच्या अभ्यासक्रमामधून 2 कविता प्रामुख्याने रिड्यूस केल्या गेलेल्या आहेत. एक जी आहे शी वॉक्स इन ब्युटी बाय जॉर्ज बायरन अँड द सेकंड इज स्मॉल टाउन्स अँड रिव्हर्स बाय मनंग दाई. अशा 2 कविता या वर्षीच्या सिलेबसमधून रिड्यूस केल्या गेलेल्या आहेत. बाकीच्या कविता आपल्याला अभ्यासायच्या आहेत. नाउ what do you mean by the poem? Poem is a spontaneous overflow of emotions. जे काही भावनांचा उद्रेक होत असताना आपण ज्या शब्दाच्या माध्यमातून त्याला वाट करून दिलं जातं त्याला कविता असं म्हणलं जातं. आणि हे एकूण आपल्याला 14 मार्कासाठी ह्या कविता आपल्याला अभ्यासाला असणार आहेत. क्वेश्चन नंबर 3 ज्याच्यामध्ये A आणि B असे 2 उपविभाग पडतात. लक्षात घ्या, नीट व्यवस्थित लक्षात घ्या. प्रश्न तिसरा 14 मार्कासाठी आहे जो कवितासाठी आहे, कविता सेक्शनसाठी आहे, पोएम सेक्शनसाठी आहे, पोएट्री सेक्शनसाठी आहे. आणि हा भाग बघत असताना आपल्याला असं लक्षात येईल की जे 2 विभाग आपल्याला अभ्यासायचे, 2 प्रश्न अभ्यासायचे आहेत, ज्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 3A आणि क्वेश्चन नंबर 3B. याच्यामध्ये प्रामुख्याने कोणकोणत्या घटकावरती आपल्याला कॉन्सन्ट्रेट करावं लागतं लक्षात घ्या. पोएटिक ॲप्रिसिएशन, पोएट्री ॲज अ स्पेशल जनर, इफेक्ट्स ऑफ पोएट्री, व्हॉट इज द क्रिएटिव्हिटी अँड रुब्रिक्स ऑफ इव्हॅल्युएशन. These are the very important aspect. Why should we learn the poem section or why should we learn the poetry section? Because some writer said or some what we can say, that is the poet said that poetry is the aspect of emotions. There is no directly connection between your career or
as your career building. But here some poet said that it is not necessary thing that you have to become a emotionally strong at that time. It is very important aspect. You will be learn poem. Now या दोन आपण ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेले की ज्या दोन कविता आपल्याला अभ्यासक्रमामधून कमी केले गेलेले, रिड्यूस केले गेलेले 25% जो आहे तो याच्यामधनं रिड्यूस केला गेलेला आहे. आता तिसरा भाग जो आहे, जो रायटिंग स्किल आहे. विद्यार्थी मित्र हो, व्यवस्थित क्वेश्चन पेपर पॅटर्न लक्षात घ्या. पहिला प्रोज सेक्शन आहे 34 मार्कासाठी, दुसरं कविता सेक्शन आहे 14 मार्कासाठी आणि तिसरा रायटिंग स्किल आहे 16 मार्कासाठी. आता रायटिंग स्किल, दिस इज नॉट अ न्यू स्किल फॉर यू my dear friends, as you already come across in the 11th standard or the 10th standard exams. What do you mean by letter writing? What do you mean by email? What do you mean by report writing? How should we ask the interview question? How should we write the speech writing? Why we should learn the comparing? Why should we learn the review of any type of, that is the film review or maybe a book review etc. ज्या वेळेला आपण तिसऱ्या सेशनमध्ये बघणार आहे तो त्यावेळेला तिसरा सेशन अतिशय महत्त्वाचा आहे, ज्याच्यामध्ये काही त्यांनी भाग पाडलेले आहेत. रायटिंग स्किल, इट मीन्स इट इज द नीड ऑफ टाईम. ही काळाची गरज आहे की जी आपल्याला स्वतःचं करिअर डेव्हलप करायचं असेल तर तुम्हाला कम्युनिकेशन हे आलंच पाहिजे. कम्युनिकेशन हे करता आलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला रायटिंग स्किल येणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता रायटिंग स्किलमध्ये पडणारे घटक काय आहेत बघा. पहिल्यांदा ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेजेस, SOP स्टेटमेंट ऑफ पर्पज, अँड द नेक्स्ट इज दॅट ग्रुप डिस्कशन. हे 3 महत्त्वाचे भाग आहेत. आता याच्या खाली काही घटक दिले गेलेले आहेत, जसं की ईमेल आहे, रिपोर्ट रायटिंग आहे, इंटरव्ह्यू आहे, स्पीच आहे, कंपेरिंग आहे, एक्सपान्शन ऑफ आयडियाज आहे, फिल्म रिव्ह्यू और बुक रिव्ह्यू, ब्लॉग रायटिंग आहे, अपील रायटिंग आहे. आता तुम्ही अपील, इट मीन्स व्हॉट, तर अपील जे काही ब्लड डोनेशन वगैरे असतात त्याला अपील रायटिंग असं म्हणलं जातं. हे सगळे भाग आपल्याला एकूण 16 मार्कासाठी विचारले जातात. क्वेश्चन नंबर 4मध्ये ABCD असे 4 उपप्रश्न आहेत. ईच अँड एव्हरी सब क्वेश्चन विल कॅरी द 4 मार्क्स. 4 × 4 इज इक्वल टू 16 मार्क्स. खूप सोपं आहे. ABCD हे 4 प्रश्न आहेत, जे 4 प्रश्न तुम्हाला 16 मार्कासाठी विचारले जातात आणि त्याच्यातला प्रत्येक प्रश्न हा 4 मार्कासाठी आहे. मग तो कोणताही घटक येऊ शकतो त्याच्यामध्ये समरी येऊ शकतं, त्याच्यामध्ये माइंड मॅपिंग येऊ शकतं, त्याच्यामध्ये ॲप्रिसिएशन येऊ शकतं, त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू क्वेश्चन येऊ शकतं, त्याच्यामध्ये स्पीच रायटिंग येऊ शकतं, त्याच्यामध्ये कंपेरिंग येऊ शकतं और मे बी त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू येऊ शकतं. कोणतेही घटक त्या ठिकाणी विचारले जाण्याची शक्यता असते आणि हा आहे क्वेश्चन नंबर 4 जो तुम्हाला 16 मार्कासाठी विचारला जातो. आता शेवटचा घटक याच्यामधला एक आहे जो नोवेल जनर. नॉवेल जनर जो आहे, जो कादंबरी आपल्याला म्हणतो आपण, कादंबरी त्याच्यामधनं काय आहे. आपल्याला खूप जुन्या नॉवेल्स अभ्यासाला ठेवले गेलेले आहेत. काही जणांचं म्हणणं असं होतं की इफ देर इज नॉट अ कंप्लीट नॉवेल गिवन इन द टेक्स्ट बुक, so what is the use to learn half novel? But some expert says that here the student will use their
इमॅजिनेटिव्ह पॉवर टू कम्प्लीट दॅट नॉवेल अशा पद्धतीनेही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तो राहिलेल्या नॉवेलचा भाग आपण पुढच्या वेळेस बघूयात. तोपर्यंत इथंच थांबूयात. थँक्यू.